देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेमध्ये वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं आणलेल्या पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स दुरुस्ती विधेयक 2026 ला राज्यसभेचीही मंजुरी मिळाली। याआधी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालेलं होतं। दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानं आता या महत्त्वाच्या कायद्याचा मार्ग मोकळा झालाय। सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर। परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करणार। दोन्ही सभागृहांच्या मंजुरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। देशभरातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या पेपर फुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं आणलेल्या पब्लिक एक्झामिनेशन्स दुरुस्ती विधेयक 2026 ला गुरुवारी राज्यसभेचीही मंजुरी मिळाली। याआधी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं। दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानं आता महत्त्वाच्या कायद्याचा मार्ग मोकळा झालाय। स्पर्धा परीक्षा देणाऱ्या कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे। परीक्षांमधील पेपर फुटी, डमी उमेदवार आणि विविध गैरप्रकारांना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं आता ठोस पावलं उचलली आहेत। या कायद्यात कठोर दंडात्मक तरतुदी आणि 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी हे विधेयक सादर केलं। चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नीट परीक्षा आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका सुद्धा केली आहे। मात्र चर्चेनंतर विधेयक बहुमतानं मंजूर करण्यात आलं। याआधी हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं होतं। विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ संदेश प्रसिद्ध करत या निर्णयाचं स्वागत सुद्धा केलंय। देशात पारदर्शक, विश्वासार्ह आणि मजबूत परीक्षा व्यवस्था उभारणं हे केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। Consideration of the Public Examination Prevention of Unfair Means Amendment Bill 2026 as passed by the Lok Sabha. Today in Rajya Sabha by grant of waiver under Rule 123 of the Rules of Procedures and Conduct of Business in Council of States, that is Rajya Sabha. Accordingly, a supplementary list of business for today has been issued for taking up this bill for consideration passing. इस बिल को पास कर दिया है। अब विश्वस्त परीक्षा पद्धति की दिशा में जाने में एक महत्वपूर्ण काम पूर्ण हुआ है। काम आगे भी चलता रहेगा। हम ऐसी परिस्थितियों को लंबे समय तक नहीं चलने देंगे। इस विश्वास के साथ साथियों, आइए हम सब मिल करके विकसित भारत के स्वप्न को पूर्ण करने के लिए कंधे से कंधा मिलाकर के चले। पेपर फुटी ही अनेक दशकांपासून देशासमोरची गंभीर समस्या आहे। केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार, प्रत्येकाला या संकटाचा सामना करावा लागलाय। या गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय। त्यामुळे परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावलं उचलणं आवश्यक होतं। ते ठोस पाऊल सरकारने उचललं असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेनझी आणि तमाम भारतवासियांना दिली आहे। परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरांवर सुधारणांसह फास्ट ट्रॅक यंत्रणा, अत्याधुनिक तांत्रिक उपाय, तज्ञांच्या सूचना तसेच राज्य सरकारशी समन्वय साधून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्याचं काम सुरू असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केलंय। सरकारचा उद्देश केवळ पेपर फुटी रोखणे नसून प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्था उपलब्ध करून देणं हा असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केलाय। हर राज्य और केंद्र सरकार इस प्रकार की पेपर लीक की परेशानी झेल रहा है। बच्चों के भविष्य को भी इसके कारण संकट पैदा हो रहा है। इन सब को ध्यान में रखते हुए देशव्यापी सभी राज्यों में भी और केंद्र में भी शिक्षा पद्धति में सुधार अनिवार्य हो गया है। टेक्नोलॉजी के भरपूर उपयोग की आवश्यकता हो गई है और साथ साथ
फिर से कोई पेपर माफिया, पेपर लीक करने वाली गैंग, देश के बच्चों के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाली गैंग, उनको बख्शा नहीं जाएगा। इसलिए कठोर कानूनों की भी जरूरत है। देशभरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, रेल्वे, बँकिंग आणि इतर सरकारी भरती परीक्षांमध्ये होणारी पेपरफूट आणि अनुचित प्रकार यांमुळे लाखो तरुणांचं भविष्य टांगणीला लागलं होतं। यावर चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारनं उचललेलं हे पाऊल ऐतिहासिक ठरणार आहे। नवीन कायद्यानुसार परीक्षांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या टोळ्या, संगणक नेटवर्कशी छेडछाड करणारे आणि बनावट वेबसाईट चालवणाऱ्यांवर आता थेट कठोर कारवाई होणार आहे। या कायद्यात जामीन मिळणार नसल्यानं या गुन्ह्यांना आळा बसण्यास मोठी मदत होणार आहे। मंजूर विधेयकातील महत्त्वाचे मुद्दे आपण जाणतोय। यूपीएससी, एसएससी, आरआरबी, आयबीपीएस, एनटीए, नीट, जेईई, सीयूईटी इत्यादी संस्थांद्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व केंद्रीय भरती आणि प्रवेश परीक्षांना हा कायदा लागू राहणार आहे। परीक्षा घेणाऱ्या कोणत्याही खासगी सेवा पुरवठादाराने गैरप्रकार केल्यास त्यांना 1 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। संबंधित संस्थेकडून परीक्षेचा सर्व खर्च वसूल केला जाणार आहे। या संस्थांना 4 वर्षांसाठी कोणत्याही सार्वजनिक परीक्षेचे कंत्राट घेण्यास बंदी घातली जाईल। गैरप्रकारात आढळणाऱ्या व्यक्तीला 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे। संघटित गुन्हेगारी आढळल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपयांचा दंड भोगावा लागणार आहे। सदर गुन्हा दखलपात्र, अजामीनपात्र आणि नॉन कंपाउंडेबल स्वरूपाचा असणार आहे। या कायद्याअंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास उपपोलीस अधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जा अधिकाऱ्यांमार्फत केला जाईल। केंद्र सरकारला हा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्याचा अधिकार असेल। हा कायदा परीक्षार्थी वा विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी नाही, अनुचित मार्गांचा वापर करणाऱ्या किंवा पेपर लीक करणाऱ्या माफिया, संस्था, दलाल आणि संघटित टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलाय। विद्यार्थ्यांनी नियम तोडल्यास त्यांच्यावर संबंधित परीक्षा मंडळाचे प्रशासकीय नियम लागू राहतील, असे सरकारकडून सांगण्यात आलंय। हा कायदा पेपर लीक करणारे रॅकेट, दलाल आणि आर्थिक फायद्यासाठी परीक्षा पद्धतीशी खेळणाऱ्यांवर कायदेशीर वचक बसवण्यासाठी आहे। आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर असा विशिष्ट आणि कठोर कायदा नव्हता, त्यामुळे या कायद्यान्वये संपूर्ण देशात केंद्रीय परीक्षांसाठी एक मानकीकृत नियम लागू होणार आहे। या कायद्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे अभ्यासू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित होईल। वर्षानुवर्षे मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपर फुटीमुळे होणारं नुकसान टळणार आहे। या कायद्याची सर्वात मोठी महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षार्थी विद्यार्थ्याला गुन्हेगार मानले गेलेले नाहीत। अनुचित प्रकारात विद्यार्थी आढळल्यास त्याच्यावर परीक्षा मंडळाचे प्रशासकीय नियम लागू होतील। मात्र या कायद्याअंतर्गत होणारी कठोर दंडात्मक कारवाई मुख्यतः माफिया आणि टोळ्यांवर केंद्रित केली जाईल। परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपन्या किंवा सर्व्हर पुरवठादारांवर 1 कोटींचा दंड आणि 4 वर्षांची बंदी घातल्यानं संस्था सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही हलगर्जीपणा करणार नाही। केवळ कठोर कायदा बनवून पेपर लीक थांबणार नाहीत, त्याचबरोबर परीक्षा केंद्रांवरील डिजिटल सुरक्षा, मजबूत गुप्त कोड, गुप्तचर यंत्रणांचे जाळे आणि अंतर्गत भ्रष्टाचाराला आळा घालणे ही अंमलबजावणीतील मोठी आव्हानं असतील। यातील गुन्ह्यांचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि तंत्रज्ञानाशी संबंधित असल्यानं तपासाची गती आणि न्यायालयातील खटले वेगाने पूर्ण होणं आवश्यक आहे। अन्यथा दोषींना त्वरित शिक्षा मिळणे कठीण होणार असल्याची शक्यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। हा कायदा परीक्षा पद्धतीतील पेपर लीक, माफिया आणि संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी उचललेलं एक अत्यंत आवश्यक आणि कठोर पाऊल आहे। कायदेशीर चौकटीसोबतच तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर आणि परीक्षा केंद्रांवरील कठोर खबरदारी योग्य प्रकारे राखली गेली तरच या कायद्याचा मूळ उद्देश पूर्ण होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।